नमस्कार आणि सुप्रभात। आम्ही आहोत श्रीशैलम आंध्र प्रदेश येथे। हे आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर। भारतातलं हे एकमेव शिवछत्रपतींचं देऊळ आहे। आता हळूहळू आतमध्ये जाऊन बघूया। खरं तर असं देऊळ महाराष्ट्रात असायला हवं, दुर्दैवाने तसं काही नाही आहे आणि हे देऊळ आहे श्रीशैलम आंध्र प्रदेश येथे। अतिशय स्वच्छ सुंदर निसर्गरम्य असा परिसर आहे। अश्वारूढ मावळे आजूबाजूचा हा परिसर आपण बघू शकतो। कुठेही केर, कचरा, घाण, कागदाचे कपडे, प्लास्टिकच्या बाटल्या, गुटख्याची पाकिटं, गुटखा खाऊन थुंकून ठेवलेलं असं काहीही नाही। नुसतं देऊळच नाही बांधलंय, तर हे आहे ध्यान मंदिर। मर्द मराठी मावळे, घोडेस्वार, रक्षक मावळा आपण इथे वाचू शकतो। हे आहे श्री शिवाजी ध्यान मंदिर श्रीशैलम, इनॉग्रेटेड बाय श्री एच विद्यासागर राव, ऑनरेबल गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र। बघू शकता देवळाची साफसफाई कशा प्रकारे राखली जाते। सतत या सेविका ते काम करत असतात। हा आजूबाजूचा सुंदर असा परिसर। सकाळी लवकरच आलो इथे, साधारण 7:30 वाजले। सूर्योदयाचा देखावा। शिवनेरी मंदिरात जाणार आहोत। छत्रपतींची ध्यानमग्न मुद्रा। मागे आहे आई भवानी आणि ध्यानमग्न अवस्थेत बसलेले छत्रपती। 24 तास तेवणारा ह्या समया महाराजांचं जिरेटो, तलवार, बिछवा, महाराज, आई भवानी आणि हे दुसरी बाजूला पेटलेली समय। पीछे बैकग्राउंड में इतना लाइट आ रहा है ना। టిఫిన్ చేయని కాపో అయ్యా ఇప్పుడు నువ్వు ఇంకా టిఫిన్ చేస్తే 10 అవుతుంది ఇక్కడ गोळकोंडाच्या भेटीतील मदानाथांची भेट, माता भादम्मा, आणि हा महाराजांचा श्रीशैल प्रवास मल्लिकार्जुन 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। मार्च 1677
रोजी महाराजांनी श्रीशैल येथे श्री भगवान मल्लिकार्जुनांचं दर्शन घेतलं, त्याचा हा देखावा. तिरुपती बालाजीची भेट. येथे व्यंगपूज्य राजांची देखील महाराजांचे सावत्र. इथले पुजारी किंवा व्यवस्थापक आपण काही म्हणू शकतो त्यांना. आता आपण देवळात प्रवेश करतो. छत्रपतींचा हा असा सिंहासनाधिष्ठ पुतळा. देवळाची भव्यता पाहू शकता. अतिशय भव्य असं हे देऊळ. खरंच महाराष्ट्रात असं देऊळ नाही किंवा कोणाला असं बनवायची इच्छाही झाली नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव. सिंहासनाधिष्ठ छत्रपती अष्टप्रधान मंडळ जिजाभाऊ संभाजीराजे. महाराजांचं अष्टप्रधान मंडळ आपण बघू शकतो. चितारलेली आहे हा चित्रकृती. जिजाऊ शहाजीराजे शिवाई देवीकडे प्रार्थना करताना. छत्रपतींचा जन्म, स्वराज्याची शपथ, जिजाऊंचं मार्गदर्शन आणि स्वराज्याचं तोरण उभारलेला हा तोरणा किल्ला. आरमाराची उभारणी. अफझल खानाची शपथ भर दरबारातली. आणि हा सगळ्यात अफझल खानाचा वध, धावून येणारा सय्यद बंड, जीवा महाला, बाजी प्रभू देशपांडे. अतिशय सुंदर असे बनवलेली शिल्प आहेत. शाहिस्ते खान, जगातला सगळ्यात पहिला सर्जिकल स्ट्राईक ज्याला म्हटला जातो, शाहिस्ते खान हे आहेत. बाजीप्रभू देशपांडे, पुरंदरची लढाई, दिलेर खानासोबत, आग्र्याहून सुटका. अतिशय सुंदर जिवंत असे पुतळे साकारलेले आहेत. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं अशी शपथ वाहणारे सुभेदार तानाजी मालुसरे रात्रीच्या अंधारात चढाई करतानाचा हा देखावा. रामदास स्वामी. आणि हा आहे छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा. राज्याभिषेकानंतरची दक्षिण दिग्विजय वारी.
कुतुबशहांची भेट गोळकोंडा किल्ला येथील. आणि हे आहेत येसाजी कंक, हत्तीशी लढाई करणारे आणि हत्तीला नामोहरम करणारी जी ऐतिहासिक गोष्ट सांगितली जाते त्याचा हा सुंदर असा जिवंत देखावा. तर देवळच नाही बांधलंय, आपण बघू शकतो. सुंदर असं विश्रामगृह आहे, मराठा शैलीत बांधलेलं. तेवढंच मोठं छान. आज जाऊन बघता आलं नाहीये, पण एकंदरीत तरी छान दिसते.